पाचोरा तालुक्यातील कासमपुरा शिवारालगत असलेल्या लोहारा येथील शेतकरी उस्मान खा सुलेमान खा यांच्या बांधलेल्या गुरातील 2 वर्षाच्या वासरावर बिबट्यानं हल्ला करून फडशा पाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सदरील शेतकऱ्याचा लोहारा शिवारामध्ये गट नंबर 216 शेत असून गुरांचा चाऱ्याचा प्रश्न आणि खर्च कमी व्हावा यासाठी शेतकरी हा 1 महिन्यापासून एका बैलजोडीसह दुग्ध व्यवसायाची 4 जनावरं अशांचं पालन पोषण या कामी कपाशी पिकामध्ये चरण्यासाठी बांधत होता। यातील 2 वर्ष वयाच्या वासराचा बिबट्यानं फडशा पाडलाय। ही घटना त्यांनी वनविभागाला कळवल्यानं वनविभागाचे वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक गजानन आडावणे यांच्याकडून पंचनामा करण्यात आलेला असून या शिवारामध्ये बिबट्याचे आपल्या पिल्ल्यांसह मुक्त संचार बघायला मिळतोय। पण या घटनेनं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून खरीप पिकांची शेतकऱ्यांनी लागवड मोठ्या प्रमाणात केलेली असल्यानं त्याचा बंदोबस्तही होणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। मी लोहारा येथील शेतकरी निलेश श्रावण चौधरी। कासुमपुरा रोडवर माझे शेत आहे। माझ्या शेताशेजारी अनिस भाऊच्या शेतामध्ये काल रात्रीच्या सुमारास बिबट्याने वासऱ्याचा फडशा पाडला। रात्री 10 ते 5 या वेळेस वितरण वीज पुरवठा करते आणि रात्रीच्या वेळेस पिकांना पाणी देण्यासाठी आम्हाला रात्री अपरात्री यावं लागतं। त्या अशामुळे आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असून संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी आमची विनंती आहे।